वाफेवरचं चिकन, लाल तिखट आणि धणा पावडर. हो हे करून घ्यायचं. काय म्हणतात आता आपण छान चिकन घातलं आणि हे वा चिकन शिजलेलं आहे. स्टाईलचं चिकन मस्त झालं. गुड आफ्टरनून मंडळी. काय पटकन बोलायचं सुचलंच नाही मला. पण हवा बघा कसली एकदम मस्त हवा सुटली इथे. छान झाडं हलत आहेत मस्तपैकी. पावसाची चावल जशी काय लागत नाही. ह्याच्या डोक्यावरचा एक केस उडत नाही. पण फार छान हवा सुटली. आणि आज रविवार आहे. रविवारी आपल्या नित्यनियमाने काळी पिशवी आपल्या घरी येते ती आली आहे. पण त्या काळ्या पिशवीचं आज काहीतरी वेगळं करायचं. आली आहे काळी पिशवी चिकनची. तर ते दूध बघू नका तुम्ही. पण चिकन आहे हे. आणि त्या चिकनचं आपल्याला नेमकं करायचं आहे. आज एक वेगळी रेसिपी आहे. तर ती मोस्टली ड्राय रेसिपी अशी. पण त्याला आज आम्ही थोडंसं मॉडिफाय करणार आहोत. त्याला थोडंसं पाणी आम्ही करणार आहोत. कारण स्नेहाने काहीतरी केलं कार्यक्रम आणि भाकऱ्यांसोबत तिने भात पण घालून ठेवलं. त्यामुळे मग थोडंसं आता रस्सासारखे ते करावं लागणार आहे. पण ते काय आहे हे तुम्हाला मी आता लगेच सांगतो आज जाऊन. मी घेतली तयारी करायला. आणि काय बनवते मम्मी? काय ते आपलं वाफेवरचं चिकन. वाफेवरचं चिकन. आता हे मम्मीने त्याला दिलेलं नाव आहे. त्याला मी काहीतरी एक मस्तपैकी नाव देईन. तुम्ही थंबनेलमध्ये वाचलं असेलच ते. मस्तपैकी ड्राय चिकन मसाला. वाफेवरचं चिकन असं कसं नाव देऊ शकतो आपण डिशला? हे मोठ्या आत्याकडे एकदा खाल्ले होतं पहिल्यांदा. बेसिक रेसिपी आहे तुमचं. कांदा टोमॅटो हा मेन तुमचा मसाल्याचा बेस. त्याच्यात तुम्हाला फ्लेवरिंगला 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आलं लसूण तुमचे आलं लसूणची पेस्ट. त्याच्यानंतर कढीपत्ता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे आपलं आलं हे आपल्या घरातले 3 मसाले बस. या एवढूशा याच्यामध्ये झाकण नाही. याच्यात कसुरी मेथी नाही टाकत आपण. याच्यामध्ये आपण हे सगळं केल्यानंतर एंडला फक्त ते वाफेवरती शिजवत बसायचं. नाशिकला गेलो होतो तुझ्या ऍडमिशनच्या की नंतर कधीतरी घेतलं होतं मग चिकन. असंच होतं ते. नाही त्याला दही होतं. पण कसुरी मेथी पण होती त्याच्यामध्ये. हा पण आपण घरी जे करतो त्यात कसुरी मेथी नाही टाकत. नव्हती टाकली. पण आज मी ठरवलं होतं की टाकूया थोडं स्वाद. आज आपण ऑथेंटिक आहे ती बनवूया रेसिपी. ते कसुरी मेथी वगैरे ते नंतर बघू. काय बोललं? टोमॅटो जास्त होती. नाही बरोबर आहे. चरण्याची कोंबडी गाराण्याचं असू दे. कारण आपण भात पण आता याचाच मसाला हो स्नेहाने कार्यक्रम करून भात करून ठेवला. त्यामुळे आपल्याला ग्रेव्ही सारखं होईल ना ते. झाल्यानंतर ग्रेव्ही किंवा फक्त पीठ झालं याच. मेन आपण कांदा आणि टोमॅटो आपण ते कापून घेतात. आपण कापून घेऊ. आणि कोंबडी होती छोटीच होती 1100 ग्रॅमची. तर तिचे लेग पीस वगैरे मी थोडे मीडियम साईज त्याला बोललो कट कर. मोठे तर ठेव. जास्त लहान नको. कारण आपला रस्सा वगैरे करायचा असेल तर त्याला लहान पीस बरे पडतात वाटायला. बरेच असे जास्त माणसं खायला असतील तर. घरी असतं तेव्हा मोस्टली आम्ही असे मीडियम कट साईजच आणतो की 3-4 पीस असेल प्लेटमध्ये पण दिसायला चांगलं दिसतं ते. आता आपण कापून घेऊया आणि आपण डायरेक्ट पुढच्या तयारीला लागू. तर आपण कांदा टोमॅटो कढीपत्ता कापून घेतला आहे. आलं लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला. ती आपण घेऊ जरा. हे काय याच्यावर मम्मी दही अंडी लावलीस? तर ही आलं लसूणची पेस्ट आहे. आणि किचनमध्ये जास्त ढवळाढवळ वगैरे हो काय कुठं ठेवलं रेसिपीच्या. आणि आम्ही आता ना हे चालू केलं मस्टर्ड ऑइल. मस्टर्ड ऑइल म्हणजे आपलं राईचं तेल आम्ही चालू केलं आहे घरात वापरायला. आणि तळण वगैरे काय कधी करायचं असेल तर त्यासाठी म्हणून आपण एक साधा सनफ्लॉवर तेल वापरतो आम्ही. नाही आता घरात पूर्णपणे बाकीची तेलं बंद केलीत आम्ही. आणि फक्त मस्टर्ड ऑइल वापरतो आम्ही त्या जेवणाला. स्वतः ते ॲक्च्युली तेल असं आहे की ते जाळावं लागतं एवढंच आहे. हो तर हे आपण पूर्ण हे जाळताना खूप घाण वास येतो घरात. त्याच्यामुळे तुम्ही ते हे चालू ठेवा एक्झॉस्ट फॅन असा दूर निघेपर्यंत. हो पूर्ण याचा खराब असा पंजंट स्मेल येतो. आणि हे आता तुम्हाला डार्क दिसेल. हे थोडंसं लाईट कलरचं होतं तोपर्यंत तो पूर्ण धूर निघेपर्यंत जाळून घ्यायचं असतं तेल. ते आपण घेऊया. चला मंडळी इथे बघाल तुम्ही तर पूर्ण ते धुरळा झालं. तुम्हाला वाटेल काहीतरी काशी झाली आणि आपण घराला आग लावते वगैरे. तसं नाही आहे. तर एवढं त्या धुरीपर्यंत जाळायचं. आता गॅस बंद करायचा. पण मला प्रश्न पडतो की जाळल्यानंतर एवढं धूर काढलं तर काहीतरी पौष्टिक तर कमी नाही. पंजन्सी त्याची निघून जाते. त्याचा जो तो मस्टर्ड किंवा आपण काय म्हणतो राई कच्चं तेल भरलेलं असतं. हा हे कच्ची घाणी ती लिहिलं ना त्याच्यावरती. कच्ची घाणीचं तेल येतं म्हणजे तुला ते जाळावं लागतं. हो हो आणि मुळात हार्ट कंडिशन तुम्ही जी जर का बघाल ज्यांना म्हणजे पुढे कोलेस्ट्रॉल आणि आपण हार्टचा विचार केला तर त्या हिशोबाने राईचं तेल सगळ्यात जास्त चांगलं आहे तब्येतीसाठी वगैरे. तुमचं शेंगदाणा तेल सीड ऑइल्स जेवढे पण तुम्ही खाल कॉटन सीड ऑइल तुमचं सनफ्लॉवर सीड ऑइल जेवढे पण सीड ऑइल्स असतील राईस ब्रॅन ऑइल तेवढे त्यात थोडासा प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे मग सगळ्यात बेस्ट तुमचं आहे ते राईचं तेल तब्येतीसाठी आणि हार्टसाठी. कशाला? मी सनफ्लॉवर म्हटलं. मी कुठल्या ब्रँडचं थोडीच म्हटलं. केसाला काय अंगाला पण लावतात वाटतं. हो असू दे. मी पण लावणार आहे त्या पुढच्या वेळेस. नाही पहिला तर काहीतरी टाकायला लागेल तुला ना त्याच्यामध्ये.
आपण कांदा घालायला घेतो याच्यामध्ये झालेलं. आणि तुम्हाला आठवत असेल आपण गॅस बंद केला बरोबर, तेल जळलं होतं म्हणून. आपण आता ते गॅस परत लावायचं आहे, कारण की एवढा कांदा टाकल्यावर परत त्याला तेल गार झालं आहे. आता तेल गार झाल्यानंतर आपण नॉर्मल आपण जसं जेवण बनवतो तसंच बनवायला घ्यायचं. तो त्याच्या लाईनीवर आला लागेल, त्याला मागे बघायला लागेल. तर आता आपण कांदा मस्तपैकी करून घेऊया, परतून घ्यायचा. याला काही जास्त नाही शिजवायचं, नॉर्मल आपला स्वेट होईपर्यंत शिजवायचं ना. चिकन शिजतं. हो, त्याचा पूर्ण ग्रेव्ही कांदा आणि टोमॅटोचीच गळून पूर्ण ग्रेव्ही होणार आहे. त्यामुळे कांदा आणि टोमॅटो मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इकडे आता कांदा बराच मला वाटतं जवळपास किती 1.5 मिनिट परतला असेल. थोडासा बघा तुम्ही, त्याला पिंकिश शेड आली आहे. नंतर कढीपत्ते घातलेत. काय खाता रे? चीज बॉल. मम्मीला काढून ठेवलेत बघा कसे चीज बॉल. मला माझ्या आवडीची. पण काय माहित त्याला तरी किती जण लागेल त्याची पण. आधीसारखे नाही. एक्सपायर्ड असतील बघ का. अरे मस्त बारीक केलंय. ही आलं लसूण पेस्ट मला अशी बारीकच लागते. आणि ती आलं लसूण पेस्ट कधी पण पूर्ण मस्त परतून घ्यायची, कारण तिला ना कच्चा असा स्वाद असतो. हां, आणि जर तुम्ही चुकून जर का तुम्ही ती थोडी कच्ची अशी राहिली आणि पुढे जाऊन तुम्ही पूर्ण चिकन वगैरे सगळं टाकून ती ग्रेव्ही पूर्ण बनवली ते मग ते पुढे चिकन तुम्ही तासभर पण शिजवा शिवू नका, शिजवा. पण तरी पण तुम्हाला त्या ग्रेव्हीला कुठेतरी एक कच्ची जी चव असते ना ती येत राहणार आणि तो स्मेल तुम्हाला येणार. त्यामुळे माझं एकदा झालं होतं असं, मी काहीतरी ना चिकन मला वाटतं बटर चिकन करायला घेतलं होतं तेव्हा, आणि त्याच्यामध्ये आलं लसूण मला वाटतं टाकल्यानंतर थोडासाच वेळ झाकण ठेवलं आणि ते आलं लसूण त्यात कच्चे राहिले, शिजले नव्हते. तो त्याला तो जो कच्चेपणा जो होता तो एंडपर्यंत शेवटच्या तो गिळताना नंतर मग मागे त्याच्या मागच्या बाजूला तो असा लागतो जरासा कच्चेपणा. सोयाबीनसाठी. हां हां, तर मग आलं लसूण पेस्ट तुम्हाला खरंच नीट मस्त शिजवून घ्यायची. त्यात आपण घेऊ शिजवून जवळपास मला वाटतं 1 मिनिट 1.5 मिनिट लागेल आपल्याला शिजवायला. जास्त नाही, मिनिटभरच, मिनिट सव्वा मिनिट शिजवले मस्तपैकी आलं लसूण. आणि त्याला तुमचं त्याला ना खमंग असं तुम्हाला हे येईल, स्मेल येईल त्याला. हळद. याला तिखटाला आपल्याला फक्त हेच आहे ना, लाल तिखट मसाला टाकून नंतर टाकायचं एंडला. हो, आणि कारण तो गरम मसाला जो आहे ना त्याच्यामध्ये पण काळी मिरी वगैरे असतं, त्यामुळे गरम बरोबर तिखट पण असतो. तो ठेवतो आम्ही फ्रीजमध्ये म्हणून थंड असतो तो, पण त्याचं नाव गरम मसाला असू दे. धणा पावडर घातली. हे मेन आपलं त्रिकूट, जे आमच्या यादवांच्या त्रिकूट सारखं तसं हे त्रिकूट आहे. हळद, लाल तिखट आणि धणा पावडर. हो, ते आलं लसूण कांदा टोमॅटो ही तुमची कुठलीही बेसिक ग्रेव्ही कुठल्याही भाजीची याच्यात तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता. फ्लॉवर, मटार, बटाट्याची भाजी, काहीही. कांदा टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यानंतर हळद, धणा आणि लाल तिखट, ह्याच्यात तुम्ही काहीही बनवू शकता. कोळंबी पण मस्त लागते. हो हो हो. सुकट पण. हो, सुकटच्या तुम्ही काहीतरी रेसिपी करणार आहात ना नवीन? काय 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 मम्मीने सांगितलं, आमचं सकाळी आज डिस्कशन झालं. जेवढा कांदा तेवढाच टमाटा. Oh my god, the tomato looks very good. So we've just put some tomato in the pan and trying to saute. आपण ते थोडंसं हे करून घेतोय. काय म्हणतात त्याला ते बाबू? बाजूच्या लोकांना ठसका जातो, जो बनवणारा असतो ना त्याला नाही आवडत. शेंबूड आलं ना का? आणि हे आता टोमॅटो फळ आहे, फळभाजी आहे, त्याच्यामुळे ते लगेच गळतं. एक झाकण मारलं तुम्ही की ते लगेच शिजतं. आपल्याला जास्त नाही शिजवायचं, कारण गळवायची गरज नाहीच आहे त्याला. आता चिकन एवढं शिजायचंच आहे ना, त्याच्यात ते होईल. चिकन शेवटी तुमच्या परत चिकनच्या क्वालिटीवर डिपेंड करतं. ठीक आहे, तुम्ही पोळी होती ना बोलतो. हां, तुम्ही जर का 2.5-3 किलोची कोंबडीची मोठी ते लोक कट करतात आणि किलोने किंवा मग अर्धा किलोने असं जे वेगळं ते विकतात, तर त्या कोंबड्या जून असतात, त्या शिजायला तेवढाच वेळ घेतात. पण ही कोंबडी आता जवळपास मला वाटतं 1100 ग्रॅमची कोंबडी होती, त्यामुळे बरीच कोवळी कोंबडी होती ही. तर ही लगेच शिजेल. जवळपास माझा अंदाज आहे की जवळपास 20-25 मिनिटांमध्ये चिकन पूर्ण शिजून रेडी होईल. आता आपण मस्तपैकी कांदा टोमॅटो वगैरे सगळं परतून घेतले, मसाले घेतले परतून. आपलं छान परतून झाले सगळा मसाला. हा तुमचा सगळ्यात बेसिक मसाला आहे, याच्यात बाकी काही नाही. आणि याच्यात तुम्ही जे टाकाल ते प्रॉन्स टाकलं तर प्रॉन्स, फक्त प्रॉन्स टाकताना एवढा विचार करा की कांदा टोमॅटो ऑलमोस्ट पूर्ण शिजलेला पाहिजे, कारण कोळंबी लगेच शिजते. त्यामुळे मग चिकनसारखं त्यांना त्याच्यासोबत मसाला नंतर शिजत नाही बसणार. आता आपण छान चिकन घातलं आणि हे
मिक्स करून घेऊया मस्तपैकी. मिनिटभर आपण परतून घेतलंय. गॅस मोठा ठेवून आता गॅस बारीक करायचा आहे मस्त पूर्ण. जास्त नको बारीक. अच्छा. त्याच्यावरती झाकण ही बारीक साईडच आहे. आणि त्याच्यावरती आपण पाणी ठेवणार आहोत. पाणी ऍड करताना एवढंच फक्त डोक्यात ठेवा की आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. आता आम्ही भात घातलाय म्हणून थोडंसं त्याला ग्रेव्ही करणार आहे. नाहीतर बाकीच्या वेळेला तुम्ही जर का कुठे चिकन सुक्का वगैरे खाल्लं असेल तर त्याची जी कन्सिस्टन्सी असते त्याला एकदम जवळपास अशी ग्रेव्ही असते. त्या टाईपची याचा फक्त मसाला बनतो. कारण की हा ग्रेव्ही नाही बनत त्याची. हे असं पाणी ठेवलं ना वर तर मग ते खाली शेड मारून हा. गरमीने हे होतं. वरचं पाणी असतं तुमचं थंड, खालून गरम वाफ वर येते. वर आल्यानंतर ती वरती झाकणाला शेद लागतो. तेच पाणी पुन्हा त्याच्या आतमध्ये पडतं आणि आतमध्ये व्हॅक्यूम हे तुमचे जे बाजूला पूर्ण हे त्याचा व्हॅक्यूम क्रिएट होतो आणि आतमध्ये प्रेशर बनतं. इन शॉर्ट आपण हा आपला महाराष्ट्रीयन प्रेशर कुकर आहे. जर का तुमच्याकडे ते प्रेशर कुकर असेल तर ते सीलने बंद होतं. हे फक्त आपण वाफेने बंद होतं. त्याच्यामुळे आतल्या आतमध्ये ज्या गोष्टी असतात त्या पटापट शिजतात. त्यांच्यामध्ये आणखी दुसऱ्या रेसिपीज पण ज्याच्यामध्ये तवा भुना वगैरे असं जे म्हणतात ते त्याच्यामध्ये कधीच झाकण नाही ठेवत. त्याच्यामध्ये जे काही शिजणं असतं ते पूर्णपणे ओपन गॅसवरती होतं. झाकण कधीच ठेवत नाहीत. डिरेक्टली त्याच्यामध्येच ते पाणी ॲड करायचं, थोडंसं गरम पाणी शिजवायचं, पाणी ॲड करायचं, शिजवायचं. तसे तो एक वेगळा अजून एक फ्लेवर येतो. त्यामुळे तुमच्या कुकिंगची पद्धत बदलली की त्याच्याने तुमची कधी पण वस्तूची चव बदलते. सो आपण आता झाकण मारलंय आणि आपण आता थोडा वेळ थांबूया चिकन शिजण्यासाठी. आणि अशा प्रकारे आपण जस्ट झाकण काढलंय. वरचं पाणी तसंच आहे पण खाली बघा चिकनने एवढं पाणी सोडलं. आम्ही थोडंसं लेट आलो जरा रमलो होतो बाहेर. थोडंसं जास्त नाही, कुठे काय थोडंसं फक्त लागलं या बाजूला पण करपलं नाही कढई पातळ. हां हे झालेत नाही. ही कधीची आहे ही कढई? खूप जुनी. तरी माझ्या जन्माच्या वेळेची का त्यानंतरची? नंतरच घेतलं मला वाटतं. अच्छा. ह्या तेव्हाच्या जुन्या कढया आहेत आणि ह्या तेव्हाची भांडी आहेत सगळी. हो घुस त्याच्यात. तिथून बसून राहा. वा लेग पीस छोटू आहे. तेवी कोंबडी होती ना. छोटीच होती ना वाटतं. अख्खी घेतली. कोणतरी एक गावठी विचारायला आला होता तर तो म्हणाला की गावठी अभि नाही आहे म्हणून. असं टेस्ट करू. नाही त्यात मीठ नाही. मीठ नाही टाकलं अजून. मीठ नंतर. शिजत आलं की मीठ भात टाकायचं. बनवलं त्याच्यासाठी थोडं हे करायला लागेल आपल्याला. हां हां ते करू. पहिले चिकन ते शिजवलं. परत एकदा असं तुम्ही मध्ये मध्ये भाकरी किती गेले? 4च मिनिट. मध्ये मध्ये तुम्ही या आणि असं अराउंड 5-1 मिनिटांनी किंवा 3-4 मिनिटांनी येत चेक करत राहा. कारण की खाली लागू शकतं. जाड पातेल्याचं भांडं असेल तर बनवू शकता पण जाड पातेल्याच्या भांड्यात ना स्लो कुकिंग होतं. मटण वगैरे असं जे जास्त वेळ शिजवायचे ते. चिकन अशी जी गोष्ट आहे की ती लवकर शिजते. त्यामुळे चिकन मोस्टली कढई किंवा याच्यामध्येच तुम्ही हे शिजवत ना मसाला तर त्याची चव चांगली लागते आहे की नाही. चल बाहेर मम्मी आत काय करणार बसून इकडे. चला मम्मी चष्मा लावून आली नीट दिसायला पाहिजे चिकन. मोबाईल बघत होती. आणि चिकन हे जर अजून नसेल शिजलं बोललेच आहे म्हटलं. खूपच मोठे मोठे पीस आलं कसं शिजव. हां कारण हे बघा हड्डी सोडली आहे. लेग पीसनी हड्डी सोडली आहे. हो त्यामुळे आता मीठ मला वाटतं घालायला घ्यायला लागेल आपल्याला. मीठ घालायचं आहे. मीठ मम्मीने घेतलं थोडं घालायला चवीनुसार. येस थोडं पाणी वाढवायचं आहे ना. आणि जरा हा आता काय म्हणतोय भातावर थोडंसं भातावर खाऊया का होईल त्याच्यात पण होईल. भाकरी 4 आहेत त्या खाता भात किती खाणार आपण थोडंसं ना. आपण तेच मेन आपल्याला भाकरी बनवून करायचं होतं. त्याला बहुतेक भात खायचा असेल म्हणून तिने बनवलं. होय काय रे तुला भात खायचं? भात खायचं कशाला? काल वडापाव नंतर पण भात खाल्लाच की थोडंसं. साधा भात खायचा रस्सा आमटी. मग साधा भात फक्त पांढरा खा ना. अशा प्रकारे छान आपण ते फ्राय करतोय शिजवतोय. झाकण मारायचं परत. सुटले पाणी. होय होय मला ना वाटत पाणी टाकायची गरज शिजायचं आहे ना नाही. अजून. हे वरचं पाणी ना आहे तसंच आहे जे मगापासून आम्ही ठेवलं होतं आणि पाणी थोडं पण ॲड नाही केले. कांदा टोमॅटो आणि त्याच्यानंतर चिकन हे सगळं स्वतःचं पाणी पूर्णपणे सोडतच नाही. तरी आता मीठ घातल्यामुळे अजून भाज्या ज्या होत्या त्याच्यातलं अजून पाणी बाहेर निघेल. आणि सगळ्यात शेवटचा जो फिनिशिंग फ्लेवर असणार ना तो ह्याच्यामुळे येणार आहे गरम मसाल्यामुळे. तो वरनं आपण फ्लेवर आणि कोथिंबीर आपण आता कापून घेऊया कारण चिकन शिजायला आलं. मी माझी एक भाकरी असणार आहे ती मी जरा आऱ्यावरती भाजून घेणार आहे कारण की मला जरा त्याचा असं कडकपणा जर थोडासा असला की बरं वाटतं जरा खायला.
त्यामुळे आता आपण जरा शेवटीच भेटू आता चिकन शिजल्यावरती. कशी ठेवतो? होय, हे आता आम्ही चालू केलं. डब्बा असतो हा आमचा, मम्मी लाडूची ऑर्डर करते त्याचा डब्बा आहे. आपल्याला किचन टॉवेल्स मिळतात, तुम्हाला किचनचे पेपर असतात ते तुम्हाला मिळतील डीमार्टमध्ये वगैरे ते. तर कधी पण त्याचं एक लेअर किंवा 2 पेपरचा लेअर ना खाली ठेवायचा आणि तुम्ही पिशवीत ठेवलीत तिला शेद लागतो, खालच्या साईडची कोथिंबीर खराब होते वगैरे असं होतं. त्यामुळे टिश्यू लावलात तुम्ही आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवलीत तर जरी पाणी त्याचं थोडंसं सुटत असेल किंवा जे काय असेल तर ते टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेतो आणि मग त्या कोथिंबीर खालून सडत नाही किंवा खराब होत नाही. त्यामुळे ही पण टिक एक आहे, ही पण करू शकता तुम्ही फॉलो. तर बरंच काय काय आपल्याकडे. आम्हाला ते परत हे पातेलं वगैरे जे ठेवण्याचं हे सगळं परत रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे की जेणेकरून फ्रीज क्लिअर असावं, म्हणून डब्बे वगैरे याच्यात असं घेऊन सगळं डब्यांमध्येच ठेवायचं असं आम्ही करतोय. तर आपण आता चिकन शिजल्यावरती भेटू मस्तपैकी. चला मंडळी, चिकन चेक केलं आहे, चिकन शिजलेलं आहे. टोटल ओव्हरऑल कोंबडी लहान असल्यामुळे कमी वेळ लागला, 20-1 मिनिटामध्ये शिजलं आहे चिकन. कलर थोडंसं छान आला ना टोमॅटो मस्त. हो, लाल टोमॅटोला आहेत मस्त. गरम मसाला तिखट असतो. हो हो, थोडंच बेतन आहेत जरा. बस गरम मसाला टाकलाय आणि हे फिनिशिंगला टाकायचा. हा गरम मसाला तुम्ही कधीच ना सुरुवातीला कुठल्या ह्याला टाकत नका तो, कारण त्याचा जो सुगंध, त्यात मेन म्हणजे तुमचे जावित्री वगैरे ते सगळे सुगंधी मसाले असतात आणि ते शेवटीच चांगले काम करतात. ते आधीपासून टाकून तुम्ही त्याच्यामध्ये रगडत बसलात तर ते नाही त्याची ती तेवढी चांगली चव लागत, म्हणजे कुठेतरी तो वास हरवून जातो. आता ह्याचा मला इथे पण सुगंध येतो त्या गरम मसाल्याचा. किती ग्रेव्ही झाली बघ. हो बस एवढं मला वाटतं. म्हणजे नुसतं कांदा टोमॅटोची ना. होय होय होय, म्हणजे बिना वाटणाचं काही न करता पण तुम्ही मस्तपैकी एक चिकन ग्रेव्ही सिंपल. आणि ह्याच्यात थोडंसं अजून पाणी, पण एकदम जास्त पाणी वाढून त्याला रस्सा नका बनवू, कारण की ते पानचट लागेल, कारण त्याला धरून ठेवायला काहीच नाही आहे. सो ह्याच्यात थोडंसं आणखी पाणी वाढवून तुम्ही याला ग्रेव्ही स्टाईल पण करू शकता जर जास्त माणसं असतील आणि ग्रेव्ही तुम्हाला बनवायची असेल तर. पण मसाला म्हटल्यावरती त्याला हीच तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा की ग्रेव्ही जास्त नको, अंगाला थोडं लागेल एवढंच तसं. पण हे छान लागेल. जर हेच मस्त कांदा, लागतं. टोमॅटो, होय, होय. गाळं काय असतं. हा, म्हणजे वाटण ज्यांना नसेल किंवा पटपट बनवायचं आणि नेहमीचं खाऊन कंटाळा तर गरम त्यासाठी मसाला टाकला ना, थोडी वाफ येऊ हो. दे. आता आपण कोथिंबीर कापून घेऊन आपण सॅलडची तयारी करून घेतो सॅलड आणि डायरेक्ट आपण जेवायला बसूया आता. चला पहिली पाहिजे. निक. तर मंडळी आपण घेतली आहेत ताट वाढून, या जेवायला सगळेजण. चिकन मसाला मस्तपैकी वाफेवर शिजवलेला खायला, सॅलड, गाजर, काकडी, कांदा, मस्त चाट मसाला, लिंबू वगैरे. आणि इकडे एक बाई थांबलेली आहे कधीची पॉज मारून. झाले 4 घास खाऊन. तिची भाकरी बघा एवढं केलं नाही, शहाणपणा दाखवते मोठी. आता की मी थांबली होती. कसं रे झालं नको. ते माहिती भुना मटनची जो चव आली होती ना, याच पद्धतीने डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली आम्हाला भुना मटनची रेसिपी सुद्धा बघायला मिळेल, ती नक्की बघा. मस्त आली होती चव. भुना म्हणजे ते कांदा टोमॅटो आपण असं गॅस पे हम लोग ने भून लिया उसको, म्हणजे चांगलं असं. अमृतसरला गेलो होतो, अमृतसरी चिकन खाल्लं होतं. चिकन तशीच Yes. चव आहे एक्झॅक्ट. फक्त Yes. त्यांचं थोडंसं काळसर कलर येतो, हा. आपला लाल आला. आणि त्याला तरी होती थोडीशी, पण जरा तरी होती पण त्याला तेल होतं वरती, तरंगत होतं. छान आहे, मला आवडलं. ग्रेव्ही म्हणजे दिल्ली स्टाईलचं चिकन मस्त. मस्त झालं, आवडलेलं आहे. छान ना. काय असं काय नाही, म्हणजे आपण नेहमी करतो तसंच झालेली गरम रेसिपी. मसाला लास्टला टाकला ना, तो फ्लेवर त्याच्यामुळे, हा. ॲक्च्युली तो सुगंधच खूप मस्त आला. जेव्हा तुम्ही टाकलं, मम्मीने टाकलं ना आणि झाकण थोडंसं गरम मसाला टाकल्यानंतर एक जवळपास मला वाटतं 15-20 सेकंद फक्त मम्मीने झाकण ठेवलं नंतर परत. आणि त्यानंतर मग मीठ वगैरे आम्ही परत चेक केलं, सगळं बरोबर होतं. ते घेतलं आणि मग लगेच जेवायला बसलो आम्ही. त्यामुळे भारी झालं आहे खूप मस्तपैकी. रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही ही. का अच्छा मी पण खाऊ का? आहे बाबा, बऱ्याच पुरुषाचं काहीतरी आहे. काय असू दे, जेवायला मिळते तेवढं आपलं गप द्यायचं. गपगिळ. मस्तपैकी. सेम आलंय ना, मी तुला बोलत होते पंजाबी चिकन. भारी भारी भारी. आणि ते राईचं तेल आपण वापरतो ते मला तर काही फरक पण वाटत नाही नॉर्मल तेलाने सुद्धा राईचं. जरा. त्याच्यामुळे पण एक वेगळा फ्लेवर आलेला असू शकतो असं वाटतंय मला. फळ शॉपर. आणि हे ना बटर पराठे किंवा चपाती वगैरे याच्यासोबत नका खाऊ, हे भाकरीसोबत खा. भाकरी. हे भाकरीसोबतच तुम्हाला मस्त वाटेल. भात केला आता म्हणून थोडंसं त्याला ते काय ग्रेव्ही थोडी मिक्स करून खाऊ आम्ही. मला पाहिजे भात. हां, पण नसेल ना तरी पण तुम्ही हे मोस्टली ड्राय आहे म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही ते भाकरीसोबतच खूप चांगल्या पद्धतीने चव त्याची लागते. त्या भाकरीसोबतच खा असं माझं तरी पर्सनल मत आहे. जर पंजाबी लोक बघत असतील, जर त्यांना कळत असेल तर त्यांनी पराठ्यांबरोबर खाऊ शकतात ते त्यांचे तसे पण त्यांचे रोटी सुकीच त्रिकोणी पराठे. बाप झालं. मी खरंच मी लिंबू घेतला कापून, पण लिंबाची बिलकुल ना 1-2 पैशाची गरज नाही, कारण टोमॅटो चांगले होते. मस्त चव आले, खरं सांगतो. ट्राय करून बघा. नसेल बनवाल ना तुम्ही, एकदा नाही
महिना 10 वेळेला बनवाल तुम्ही. खरं सांगतो ही रेसिपी एक्झॅजरेशन नाही आहे. नक्की बनवा. मम्मीने सांगितलं काय काय ट्रिप वगैरे ट्रिप बोलतो ट्रिपला जायचं आहे आपल्याला. काही समजून नाही. हां वाटण नाही काय नाही तुमचं आणि घरात असलेले 5-6 इंग्रेडियंट्समध्ये मस्त बनवून होतं. ह्याच्यात तुमचं प्रॉन्स पण बनतं, ह्याच्यात तुमचं मटण पण बनतं. फक्त मटणाचं एकच आहे, मटण आधी थोडंसं शिजवून घ्यायला लागणार तुम्हाला आणि मग पुढची जी सगळी प्रोसेस आहे ती तशीच करायची. सो नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा व्हिडिओवरती, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुमच्या आजूबाजूला सबस्क्राईब करायला लावा. मी आज सांगितलंय का व्हिडिओ आणतो. हां आम्ही इथे खाली मेडिकलला गेलो होतो, आमच्या मेडिकलचा दादा ओळखीचा आहे आणि जेवायला या. तर त्याला सबस्क्राईब करायला लावलं, त्याने केलं लगेच. हो आणि नक्की जेवायला पण या. आपण या व्हिडिओत एवढं तिथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओला भेटूया. पहिल्यांदा असं झालं मी शेवटपर्यंत खातोय. आता बाय बाय. चला चलो बाय 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 बाय.